आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे रोग आणि त्याचं कारण आणि निवारण 40 वर्षांच्या अनुभूतीतील अनुभव वैद्य राजेश कपूरजी, मराठी अनुवाद दिलीपराव श्रीराम मराठे। आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे रोग आणि त्याचं कारण आणि निवारण 40 वर्षांच्या अनुभूतीतील अनुभव वैद्य राजेश कपूरजी, मराठी अनुवाद दिलीपराव श्रीराम मराठे। नमस्कार। परमपूज्य स्वामीजी ज्यांच्या पुस्तकाचं विमोचन करण्याचं भाग्य मला लाभलं ते सन्माननीय कपूर गुरुजी हिमाचल प्रदेश सोलनचे आहेत आणि स्वामीजींनी उल्लेख केला तसं भारतातले एक प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे। मित्रांनो, काही गोष्टी आपल्या भाग्यामध्ये असतात, आपला पराक्रम त्यात नसतो। माझं नाव आहे दिलीप मराठे, मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडळमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो। योगायोगाने एप्रिल महिन्यामध्ये गुरुजींची माझी भेट झाली और आगे 4-5 महीने में वो पुस्तक मराठी में भाषांतर करके आपके सेवा में प्रस्तुत है। 1-2 मिनट लूँगा मैं और गुरुजी का धन्यवाद करूँगा और स्वामी जी का धन्यवाद करूँगा कि इस मंच पर आपली बदललेली जीवनशैली आणि त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या रोगांना आपण सामोरं जात आहोत त्याचा इत्थंभूत माहिती देणारं पुस्तक आहे। 7 अध्यायामध्ये आम्ही त्याचं वर्गीकरण केले, वेगवेगळे टॉपिक्स 7 अध्यायामध्ये केलेत। सगळे मला आता सांगता येणं शक्य नाही आहे, पण काही सांगतो तुम्हाला आणि माझी विनंती आहे की आपण ते पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करून आपलं जीवन सुखी करावं। 1 मे 2023ला मी माझा पहिला राईटअप केला आहे। महाराष्ट्र दिन होता। प्रत्येक महाराष्ट्र दिनामध्ये काही ना काही छोटं मोठं काम करण्याचे माझे स्वभाव आहे आणि यावर्षी जगभरातल्या मराठी वाचकांसाठी त्यांच्या स्वास्थ्याशी रिलेटेड पुस्तक, काही विचार आणि काही उपाय जगभरातील मराठी वाचकांना मिळतील अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचा संकल्प मी 1 मे रोजी केला होता। 2 ऑक्टोबरला तो पूर्ण केला आणि सिस्टमच्या ताब्यात दिला आहे। याच्यामध्ये सर्वात प्रथम विद्यमान जीवनशैली आपली जी आहे, जी आपण स्वतःहून बदलून घेतले, जुनी जीवनशैली आपण विसरलो आहे आणि नवीन जीवनशैली अवलंबल्यानंतर कोणकोणते आजार होणार आहेत आणि जर आपण ठरवलं थोडी जीवनशैली परत बदलली तर त्यातून कसे आपण उपचार घेऊ शकू आणि बरं होऊ शकू याच्याशी रिलेटेड काही आहे। काही प्रकरणं याच्यामध्ये ॲलोपॅथीवर आहेत, आधुनिक चिकित्सा। ही आधुनिक चिकित्सा आणि आपण जे औषधं देतो त्याच्यामध्ये विषाक्तता किती आहे त्याचा आपल्याला अजून, माझ्यासह आपल्या सगळ्याला कदाचित माहितीच नाही आहे की त्याच्यामध्ये किती विषाक्तता आहे। गुरुजींनी अतिशय छान प्रामाणिक केले, त्याचं त्याच्यात विवेचन आहे। एक अध्याय खूप मला आवडला, त्याच्यात आहे महान भारत, अतुलनीय भारत, आमच्या भारताची परंपरा, किती वैभवशाली भारत आमचा होता। हे प्रकरण वाचल्यानंतर आज मला समजलं, तुम्हालाही ते समजेल। अजून एक त्याच्यामध्ये अध्याय आपण जोडला आहे, त्याच्यामध्ये उत्तम संतान निर्मिती कशी करता येईल। कारण आपल्यापैकी खूप जण असे असू शकतील की ज्यांना या बाबतीत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, तर उत्तम संतान निर्मिती बाबतीत काही माहिती आहे। मला असं वाटतं की जीवनशैली आणि त्याच्यामुळे होणारे आजार हे गृहिणीशी रिलेटेड आहेत, स्वयंपाकघराशी रिलेटेड आहेत। तर प्रत्येक महिलेने पुस्तक वाचावं, ज्यामुळे मी जे काय खातोय, जे काय पितोय, ते एखादी गोष्ट जास्त खाल्ल्यामुळे काय होणार आहे, एखादी गोष्ट न खाल्ल्यामुळे काय होणार आहे, कुठले 2 पदार्थ सोबत खाल्ल्यामुळे फायदा होईल, कुठले 2 पदार्थ सोबत खाल्ल्यामुळे त्रास होईल
असं सगळं विवेचन असणारं एक अध्याय. एक अध्याय अतिशय छान आहे, ज्याच्यात विविधता असं आम्ही त्याला नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर प्रकरण आहे, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय. स्वामी विवेकानंदाच्या स्मरणशक्तीचं आपण नेहमी कौतुक करतो. तर त्याच्यामध्ये आपली जी नवीन पिढी आहे, आपली जी मुलं आहेत किंवा आपली जी भावी पिढी आहे, यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी छोटे छोटे कोणते उपचार आहेत. गुरुजी वनस्पतीशास्त्राचे जाणकार आहेत. आपल्या सभोवतीच्या अनेक वनस्पती योग्य वापरून कशा वापरता येतील असे 7 अध्याय आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 37 प्रकरणं आपण इन्व्हॉल्व केलेत. मी माझ्या परीने ते पुस्तक मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला याची जाणीव आहे किंवा हिमाचल प्रदेशमधून बसून गुरुजी जेव्हा जागतिक लेवलच्या पुस्तकाची निर्मिती करतात, अतिशय उत्कृष्ट रीतीचं हिंदी त्यांचं आहे, उच्च प्रतीचं हिंदी आहे. मराठीत भाषांतर करताना माझी जबाबदारी अशी होती की त्यांचं वजन कमी करता कामा नये, ते जे संदेश दिले तो बदलता कामा नये आणि मला मराठीचं अस्तित्व त्यात टिकवायचं आहे. खूप छान प्रयत्न मी केला आहे. माझी विनंती आहे की आपण हे पुस्तक निश्चित वाचा. हे पुस्तक झाल्यामुळे माझा भाग्याचा गोष्ट अशी आहे की अजूनही आपल्याकडे खूप माणसाचे आहेत की जे मराठी हिंदी पुस्तक वाचून त्याचा उपयोग करू शकत नाही आहेत. ज्यांना मराठी भाषेची आवश्यकता आहेच, अशा सर्व मराठी भाषिकांना ते पुस्तक उपयोगी होईल. मला असं वाटतं की या मराठी भाषांतराच्या निमित्ताने तमाम मराठी वाचक आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करतील. त्यांचे छोटे मोठे आजार आहेत ते कमी होतील, दुःखापासून त्यांना मुक्ती मिळेल आणि आनंदी सुयोग जीवन जगण्यासाठी त्यांना मदत करेल. गुरुजी तुमचे प्रथम धन्यवाद की आपण मला ही संधी दिली आणि स्वामीजी आपले खूप खूप धन्यवाद की या व्यासपीठावर येऊन मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत. माझी विनंती आहे की कृपया हे पुस्तक आपण अनुसरण करा आणि आपलं जीवन सुखी करा. धन्यवाद. आणि सगळ्यांच्या घरात एक एक ठेवावं, ही वाचावं. औषधाला आणि दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा ह्याला घालून वाचला तर ती पैसे वाचतील पुढची. तेवढ्यासाठी हे घ्यावं. मी माझ्या परीने ते पुस्तक मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान प्रयत्न मी केला आहे. माझी विनंती आहे की आपण हे पुस्तक निश्चित वाचा. ज्यांना मराठी भाषेची आवश्यकता आहेच, अशा सर्व मराठी भाषिकांना ते पुस्तक उपयोगी होईल. मला असं वाटतं की या मराठी भाषांतराच्या निमित्ताने तमाम मराठी वाचक आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करतील. त्यांचे छोटे मोठे आजार आहेत ते कमी होतील, दुःखापासून त्यांना मुक्ती मिळेल आणि आनंदी सुयोग जीवन जगण्यासाठी त्यांना मदत करेल. माझी विनंती आहे की कृपया हे पुस्तक आपण अनुसरण करा आणि आपलं जीवन सुखी करा. धन्यवाद.